नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। फातिमा स्कूल की भव्य एग्जीबिशन में बच्चों की प्रतिभा की चमक। अंबरनाथ की सबसे पुरानी और प्रतिष्ठित इंग्लिश मीडियम स्कूलों में से फातिमा स्कूल ने हमेशा समाज को डॉक्टर, इंजीनियर, वकील, क्रिकेटर और हॉकी खिलाड़ी जैसी अनेक प्रतिभाशाली व्यक्तित्व दिए हैं। आज भी यह संस्थान बच्चों की उज्जवल भविष्य के निर्माण के साथ साथ उनके सांस्कृतिक और रचनात्मक विकास में अग्रणी भूमिका निभा रहा है। इसी परंपरा को आगे बढ़ाते हुए इस वर्ष भी फातिमा स्कूल में भव्य एग्जीबिशन का आयोजन किया गया। माझं नाव संदीप पाटील, मी फातिमा हायस्कूल मध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे। माझ्या शाळेमध्ये मागील 3-4 वर्षापासून जे विविध प्रकारचं चित्रकला आणि क्राफ्ट म्हणून आणि सायन्स एक्झिबिशन भरवलं जातं। खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक मुलाचा सहभाग नोंदवलेला असतात आणि मुलं एवढ्या आवर्जून कार्याने काम करत असतात चिकाटीने की त्यांची कलाकृती ते आपल्या प्रदर्शनामध्ये आपण पाहिलंच असेल। तुम्ही आपल्या माझ्या मागे बघू शकता दोन्ही साईडला भरभरून मुलांचा प्रतिसाद आहे, पण या कलाकारांच्या मुलांना आज एवढा मोठा मंच मिळालेला आहे। आज जगामध्ये प्रत्येक माणसाच्या अंगी तरी कला असते, पण त्यांना मंच मिळत नाही। म्हणून आज आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅनेजमेंटनं आज मुलांना भरभरून एवढा मंच दिलेला आहे। वर्षातून एकदा हा असं मोठं कार्य होत असतं। याच्यातनं मुलांचं मेमरी ड्रॉइंग आहे, स्टिल लाईफ आहे, डिझाईन आहे, क्रिएटिव्ह आर्ट्स आहे, क्राफ्ट आहे आणि हे सर्व जे मुलं दाखवतात ना, हे सर्व जे शिक्षकांच्या चिकाटी त्यांची मेहनत आहे, त्यांची पोच पावती म्हणायला हरकत नाहीये। तर खरंच या ठिकाणी आज आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो, आमचा गुण घोषण येतो की मुलं आपल्या कलातून किती छान प्रकारे म्हणजे कला सादर करू शकतात। म्हणजे अभ्यासक्रम फक्त पुस्तकातच नसतो, पुस्तकाच्या पलीकडे देखील कलेच्या माध्यमानं मुलं विविध प्रकारे आपली कला दाखवू शकतात, आपलं त्या ठिकाणी जग निर्माण करू शकतात, विश्व निर्माण करू शकतात ही कलेच्या दृष्टिकोनानं। आणि आज आमच्या शाळेने वर्षानुसार त्या ठिकाणी खूप छान प्रकारे त्या ठिकाणी मुलांना शिक्षकांना सपोर्ट मिळतो, म्हणून आम्हाला देखील करायला छान वाटतं। तर आम्ही आमच्या शाळेचे खास त्या ठिकाणी ऋणी आणि आभार व्यक्त करतो आणि डेली न्यूजचे खरोखरच त्या ठिकाणी आभार यासाठी व्यक्त करतो की त्यांनी आमच्या शाळेच्या प्रत्येक मुलाची कलाकृती आणि प्रत्येक शिक्षकाची मेहनत आणि आमच्या मॅनेजमेंटची सर्व कलाकृती ते महाराष्ट्रापर्यंत सहज पोहोचवतात। त्यामुळे मी निसर साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद।